विजन हा कार्यक्रम सध्या नागपूरमध्ये सुरू आहे आणि जिकडे आत्ताच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते कंपनी गुरुकुल गोखळे इंदापूर रूपमाता उद्योग समूह या कार्यक्रमात मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। कुठलाही बडेजाव न करता किंवा तोरा न मिळवता लोकप्रिय कसं होता येतं हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बघून आपल्याला कळतं। पक्षाच्या अध्यक्षपदापासून ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवताना सुद्धा जमिनीवरती राहणारा नेता अशी ओळख असणारे चंद्रशेखर बावनकुळे आणि तेच आपल्या सत्राचे पुढचे पाहुणे आहेत। पक्षामध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे सरकारमध्ये महसूल मंत्रीपदाची जबाबदारी पेलतात। मात्र मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत असताना पक्षासाठी खिंड लढवण्याचा त्यांचा पिंड हा आजही कायम असल्याचं दिसतं। कार्यकर्ते जोडण्यासाठी आवश्यक असणारा जिव्हाळा आणि राजकीय समीकरण जुळवण्यासाठी आवश्यक असलेला करारीपणा याचं एक अनोखं कॉम्बिनेशन चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे। राजकारणासाठी पूर्ण वेळ वाहून घेतलेल्या बावनकुळेंना महाराष्ट्र भविष्यातला कसा दिसतो, पक्षासमोरची आव्हानं नेमकी कोणती वाटतात आणि त्याचसोबत आगामी निवडणुकीत महायुतीची गणितं कशी जुळताना किंवा बिघडताना दिसतात याचा आढावा आपण पुढच्या सत्रात घेणार आहोत। चंद्रशेखर बावनकुळे आपल्या पुढच्या सत्राचे पाहुणे आहेत। चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामधील टॉप 10 चेहऱ्यांपैकी एक महत्त्वाचा चेहरा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नंतर सर्वप्रथम कॅबिनेट पदाची शपथ घेणारे बावनकुळे हे त्यामुळेच भाजपमधील अघोषित नंबर 2 चे नेते झाले। एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झालेला जन्म ते राज्याचे महसूल मंत्रीपद हा प्रवास थक्क करणार आहे। खरं तर ज्या नागपूरमध्ये एकीकडे नितीन गडकरी आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असे दिग्गज नेते आहेत, त्याच जिल्ह्यामध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणं हे सोपं नव्हतं। 2024ला भाजप 132 जागांवरती मजल मारू शकला तो बावनकुळेंच्याच प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात। जिल्हा परिषदेच्या सदस्यपदापासून राजकीय कारकीर्द सुरू झालेले बावनकुळे आज भाजपच्या पूर्ण राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे प्रभारी आहेत। कधी आपल्या बिनधास्त शैलीमुळे वादग्रस्त ठरणारे तर कधी वादग्रस्त प्रश्नांमध्ये मध्यस्थी करून मार्ग काढणारे बावनकुळे हे बातम्यांमध्ये दिसले नाही तसा दिवस दुर्मिळच। डिजिटल सातबारा, 30 दिवसांमध्ये जमीन मोजणी किंवा तुकडेबंदी रद्द करणं अशा अनेक निर्णयांमधून महसूल खातं लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न बावनकुळेंनी केलाय। वर्तमानातल्या आणि भविष्यातल्या महाराष्ट्रासाठी त्यांचं व्हिजन नेमकं काय आहे आणि कसा आहे त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र जाणून घेऊयात माझा व्हिजन मधून। चंद्रशेखर बावनकुळेजी यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं। आपल्याला बोलतं करणारे व्हिजन मांडण्यासाठी माझे सहकारी अमोल। चंद्रशेखर बावनकुळेजी खूप खूप स्वागत आहे एबीपी माझाच्या या मंचावर। ज्याचं निमित्त जे आहे ते आहे सरकारची वर्षपूर्ती, फडणवीस सरकारची वर्षपूर्ती। आणि अनेक सेक्टरमध्ये एक शब्द असतो सेल्फ अप्रायझल नावाचा, स्वतःला मार्क देणं आणि मग नंतर वरिष्ठ ठरवतात की तुम्हाला किती मार्क द्यायचे। राजकारण्यांच्या बाबतीत जनता ठरवते की तुम्हाला अंतिम मार्क किती द्यायचे। तर ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे सेल्फ अप्रायझल करता मागच्या वर्षभराचं, स्वतःला ज्यावेळी गुण देता त्यावेळी ते किती असतात, किती गुण तुम्ही देता आणि तेवढे गुण देण्याची काय कारणं तुम्ही जस्टिफाय, ते गुण कसे जस्टिफाय करा? सर्वप्रथम एबीपी माझानी माझा महाराष्ट्र माझा व्हिजन अत्यंत महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार केला आणि महाराष्ट्राच्या जनतेला माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांना बोलवून 21व्या शतकातला महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र या ठिकाणी मांडण्याचा आमच्या या एबीपी माझाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विजन तयार केलं। त्याबद्दल मी आपले महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो। खरं तर राजकीय काम करताना, सामाजिक काम करताना, सांस्कृतिक कार्य, धार्मिक कार्य करताना कुठल्याही व्यक्तीने आपलं मूल्यमापन स्वतः करणे योग्य नाही आणि मूल्यमापन
राजकीय नेतृत्वाचं हे जनता करत असतं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही आपलं मूल्यमापन जर केलं आणि मूल्यमापन चुकलं तर खरं तर मग त्या ठिकाणी आम्हाला अनेक पराभव बघावे लागतात. आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे, किमान मी तरी, स्वतःचं मूल्यमापन कधीच करायचं नाही. ही जनतेला आणि त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आपण कशी आहोत त्याचं मूल्यमापन करण्याची संधी द्यावी असं मला वाटतं. अच्छा, तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी असं ठरवून आलंय का की असंच उत्तर द्यायचं या प्रश्नावर? कारण मुख्यमंत्री सुद्धा हेच म्हणाले, तुम्ही सुद्धा हेच म्हणताय. नाही, मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी योग्यच सांगितलं असेल. कारण शेवटी आम्ही जेव्हा काम करतो झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत, हो, तेव्हा जनता तुमच्या कामाचं मूल्यमापन करत असतं. ज्या व्यक्तीकरता, ज्या समाजाकरता, ज्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आम्ही काम करतो, तेव्हा मला असं वाटायचे मार्क हे जनतेनेच ठरवावे किंवा त्या क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वाने ठरवावं असं मला वाटतं. ठीक आहे. यानंतर आपण राजकीय विषयांकडे येऊ. तुमच्याकडे जशी सरकारमध्ये एक जबाबदारी आहे तशी पक्षामध्ये सुद्धा एक जबाबदारी आहे, ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्रभारी तुम्ही आहात पक्षाचे. आणि या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये, पंचायतीच्या निवडणुकांमध्ये जे दिसलं, जो महायुतीमध्ये जो संघर्ष दिसला, वेगवेगळ्या भागामध्ये महायुतीतलेच नेते एकमेकांवर टीका करत होते, एकमेकांवर भांडत होते. तर हा प्रभारी म्हणून तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी घेतलेला स्ट्रॅटेजिक निर्णय होता विरोधकांची स्पेस घालवण्यासाठी, की आपसातच भांडायचं आणि विरोधकांची स्पेसच ठेवायची नाही, की हे नॅचरली भांडणं झाली ही सगळी? महाराष्ट्राच्या महायुतीच्या समन्वय समितीचा मी सदस्य आहे. हो. आणि 6 सदस्यीय समन्वय समिती, महायुतीने काय करावं, सरकारमध्ये काय करावं, पक्ष म्हणून काय करावं, असे आम्ही पक्षाला आणि आपापल्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये सांगत असतो. खरं तर त्यावर योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतात, तिकडे एकनाथजी घेतात, तिकडे अजितदादा घेतात. या समन्वय समितीत हेच ठरलं होतं की जिकडे शक्य आहे महायुती होणे तिकडे करायची, शक्य नाही तिकडे मित्रत्वाने लढू. बरं. पण मित्रत्वाने लढताना आमच्या मनात मतभेद आणि मनभेद येणार नाहीत महायुतीमध्ये, स्टेट लेवलच्या युतीमध्ये. आणि लोकल लेवलला मात्र आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जपण्याकरता, ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्याकरता हाडाची काळाकिळी रक्ताचं पाणी केलं, विधानसभेमध्ये 51% मतं हे देवेंद्र फडणवीस सरकारला मिळाले, भारतीय जनता पक्षाला 51% मतं मिळाले. हे जे मतं मिळवून देणारे, राबराब काम करणारे आणि 8-8 वर्ष 10-10 वर्ष निवडणुकीची वाट बघणारे, ज्यांच्या जीवनात तीच निवडणूक आहे, त्यांना आमदार खासदार तर होता येत नाही, लढता येत नाही, जोपर्यंत नगरपालिका नगरपंचायत ते निवडून येत नाही. पुढची स्टेप नंतर आहे. पण अशा कार्यकर्त्याच्या निवडणुकीत जर आपण त्यांना खूप त्यांचा गडचेपी केली तर मला वाटतं योग्य होणार नाही. आणि म्हणून आम्ही तिघांनी निर्णय केला होता की युतीत लढायचं नाही तर मग मित्रपक्षाने लढायचं, मित्रत्व म्हणून लढायचं. मला असं वाटतं की मग जेव्हा आम्ही महायुतीला समोर गेलो तेव्हा अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न केले. तिघांचे पक्षाचे तिथले मंत्री आम्ही प्रभारी केले, जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रीम लेवलला जाऊन केला. बरं. पण त्या ठिकाणी जवळपास 80% ठिकाणी आम्ही हे करू शकलो नाही. 20% ठिकाणी आम्ही महायुती करू शकलो. पण 80% ठिकाणी मात्र माननीय देवेंद्रजी, मी, आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी, आम्ही सर्वांनी विचार केला की आपण पक्षाच्या कार्यकर्त्याकरता खाली उतरलं पाहिजे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी, आम्ही त्यांनी मला आणि पक्षाला पाठवलं की तुम्ही माझ्या सभा लावा. 10,000च्या गावात सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवलं. मी स्वतः 55 सभेमध्ये गेलो, रवींद्र चव्हाणजी गेले तिकडे, एकनाथ शिंदेजी, अजितदादा सुद्धा आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना मजबूती मिळावी, ते कार्यकर्ते योग्य लढावे, त्यांना त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून नेत्यांनी मदत करायची हे ठरलं. बरं. आणि त्यावेळी मात्र आम्ही सर्वांनी पाळलं, काही करून महायुतीवर टीका करायची नाही, काही करून उपमुख्यमंत्र्यावर टीका करायची नाही, हे धोरण देवेंद्रजींनी मित्रपक्षावर टीका करायची नाही घेतलं. देवेंद्रजीच्या कुठल्याही भाषणामध्ये तुम्ही बघितलं असाल, एक सुद्धा चाचणीवर सुद्धा टीका ही आपल्या सहकारी पक्षासोबत केली नाही. मी सुद्धा माझ्या पूर्ण 55 सभामध्ये कुठेही आम्ही त्या ठिकाणी मित्रपक्षाला डिवचलं नाही. काही मात्र हे मतभेद झालेत काही ठिकाणी,
ते मतभेद एवढे मात्र नक्की आहे की ते मनभेद होणार नाहीत. त्यातनं मतभेदाचं वातावरण तयार झालं, पण महायुतीमध्ये मनभेद झाला तो दुसऱ्या दिवशी संपला मतभेद. हे आम्ही त्या ठिकाणी मध्यस्थी केली. म्हणजे इतका मोठा तो दुसऱ्या दिवशी संपल्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला की ही रणनीती होती का? नाही, आम्हाला त्या ठिकाणी आमची महायुती सांभाळताना तातडीनं लक्ष टाकून ते मतभेद मिटवणं हे आमच्याकडे होतं. ओके. पण याचा एक त्या ठिकाणी चांगलं झालं की आम्ही सर्वांनी आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते हे निवडणुकीला समोर गेले. शेवटी राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये जे काही जिंकेल जो हारेल हे होणार आहे, पण याच्यातनं फार काही आम्हाला त्या ठिकाणी नुकसान नाही आहे. तीनही पक्षाचे या ठिकाणी स्पेस तयार आहे. तीनही पक्षाला आपापली जागा घेता येईल अशी स्थिती आहे. उलट विरोधकाची मात्र कुठेही त्या ठिकाणी छाप या निवडणुकीत दिसली नाही. विरोधी पक्ष हा संपूर्ण त्या ठिकाणी या निवडणुकीतून बाद दिसला. त्यांचे नेते प्रचारात नव्हते, त्यांचे लीडर्स या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्याकरता हे रस्त्यावर दिसले नाही, प्रचारात दिसले नाही. त्यामुळं हा आता विरोधी पक्षाला फार मोठा त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये चॅलेंजेस आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता काय उत्तर द्यावं, हे त्यांच्यासमोर चॅलेंजेस आहे. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा जो सध्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा विषय तो म्हणजे दोन्ही पक्षातले विशेषतः शिवसेना आणि भाजपमधले संबंध. ज्या प्रकारे ते प्रकरण दिल्लीपर्यंत एकनाथ शिंदे गेले, त्याची कारणं काय होती ते त्यांनी वेगळी सांगितलीच. मात्र परत असं ठरलं की तह झाला, दोन्ही ठिकाणाहून एकमेकांकडे नेते घ्यायचे नाहीत आणि पुन्हा एकदा जे भूकंपाचं मूळ होतं, जे तुमच्या नवीन प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्यामध्ये डोंबिवलीमध्ये पुन्हा काही पक्षप्रवेश झाले वगैरे वगैरे. त्यानंतर संजय शिरसाट म्हणाले की ॲक्शनला रिॲक्शन येईल वगैरे. तर तुम्ही अनेक वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिलेला आहात आणि एक माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून आत्ता ज्या प्रकारचं काम प्रदेशाध्यक्षांचं चाललंय त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? तुम्हाला काय वाटतं की हे कशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे आणि काय सल्ला तुम्हाला द्यावा असा वाटतो? मला असं वाटतं की आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी योग्य पद्धतीने पक्षाला पुढे नेण्याचं काम करत आहेत. बरं, शेवटी ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना पक्ष वाढवण्याची जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं पक्षवाढीकरता काम हे तर त्यांना करावंच लागणार आहे. त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण हे करत असताना महायुतीमध्ये मनभेद होणार नाही हे तीनही पक्षाध्यक्षांनी आम्ही जबाबदारी घेतली आहे. राहिला प्रश्न, मी आपल्याला फारच अंतर्गत सांगेल, हृदयातून सांगेल, मनातून सांगेल आणि जे आहे तेच सांगेल. कुठेही महायुतीमध्ये टाचणीभरही मनभेद नाही. एकनाथ शिंदेजी एखाद्या वेळी एखाद्या विषयात असे बोलले की बाबा शिवसेनेचा कार्यकर्ता तुम्ही भाजपमध्ये घेऊ नका, आणि आम्ही त्यांना असं म्हटलं की भाजपचा कुठला कार्यकर्ता शिवसेनेत घेऊ नका, दोघांनी राष्ट्रवादीत घेऊ नका, तिघांनी भाजपमध्ये घेऊ नका. ही चर्चा झाली आहे, या चर्चेवर आम्ही ठाम आहे. पण काही वेळी मात्र स्थानिक लेवलला असं वातावरण आहे की आता आम्ही त्यांना स्पेस दिली नाही तर मग ते दुसरी वाट निवडतात, तिसरी वाट निवडतात की बाबा तुम्ही नाही घेत तर आम्ही ठीक आहे, आमचे रस्ते उघडे आहेत. शेवटी राजकारणामध्ये 51%ची निवडणूक लढावी लागतं, त्यामुळं प्रत्येकाला पक्ष वाढवायचा असतो. काही ठिकाणी मात्र महायुतीमध्ये ही खटपट झाली आहे, पण ती खटपट आम्ही थांबवली. मग एखाद्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा पक्षप्रवेश चुकीचा झाला आहे, तातडीनं आम्ही त्याला स्टे दिला. एखाद्या वेळी एकनाथ शिंदेजींना आम्ही सांगितलं की हा पक्षप्रवेश चुकीचा झाला. आता नागपुरातही झालं. नागपूरमध्ये किमान जवळपास 70-80 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नगरपालिकेत नाराज होऊन तो एकनाथजीकडे गेला. एकनाथजींनी त्याला धनुष्यबाण दिलं. याचा अर्थ फार काही त्या ठिकाणी आम्ही त्यांना काही टोकाचं घेतलं नाही. मला असं वाटतं की कार्यकर्ता हा निवडणुकीला एकदाच सामोरं जाणार आहे, त्यांच्या आयुष्याची महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळं तो जर गेलाही असेल तर आम्ही त्यानंतर मात्र ते सेटल करण्याचा प्रयत्न केला. मी एवढं नक्की सांगेल, या निवडणुकीचा प्रभारी म्हणून कुठेही मतभेद नाही आहे, कुठेही मनभेद नाही आहे. बरं, आम्ही जर झाले तर सेटल करण्याची क्षमता देवेंद्र फडणवीसजीमध्ये आहे, एकनाथजीमध्ये आहे, अजितदादाही आहे आणि सोबत आम्ही महायुतीमध्ये समन्वयक म्हणून 6 लोक काम करतो आहेत. मी, सुनील तटकरेजी, रवींद्र चव्हाणजी, तिकडे उदय सामंतजी, आपले शंभूराजे, तिकडे हसन मुश्रीफजी, 6 लोक आम्ही या महायुतीला मॉनिटर करतो आहे. त्यामुळं मला वाटतं की तुम्हाला पुढच्या काळात कुठेही खटपट मतभेद दिसणार नाही.
पण मला फक्त प्रश्न असा विचारायचा आहे की हे सगळं मान्यच आहे तुम्ही सांगितलं ते, पण गेल्या काही महिन्यांमध्ये जे काही दिसलं, ज्या प्रकारे मंत्रिमंडळाला मंत्री आले नाहीत त्याच्यावरून गैरसमज झाले, तुम्ही देखील स्पष्टीकरण त्याच्यावर दिलं, त्यानंतर जे होणारे पक्षप्रवेश आहेत, नाराजी आहेत, तर ही नाराजी आधी पण होती, हे काय आत्ता ह्या काही महिन्यामध्ये तुमची युती झालेली नाही, पण ती नाराजी ज्या प्रकारे हँडल केली जात होती, ती पद्धत, तुम्ही प्रदेशाध्यक्ष असतानाची पद्धत आणि आत्ताची पद्धत, याच्यात व्यक्ती बदलल्यामुळे खरंच फरक पडतो? नाही, असं नाही आहे. शेवटी महायुतीला टिकवणे आमची सर्वांची जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे. बरं. आणि काही थोडेसे मतभेद झाले असेल तरी आम्ही त्या ठिकाणी सांभाळून घेणं आमची जबाबदारी आहे, ती आम्ही सांभाळतो आहे. काही ठिकाणी मात्र स्थानिक लेवलचे वाद असल्यामुळं त्या ठिकाणी थोडं आता माननीय एकनाथ शिंदेचा जो त्या ठिकाणी कार्य म्हणजे त्या भागात कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनाचा आहे, हो. तिथे भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष आहे, त्यांच्याकडे लोक जातात की आम्हाला भाजपमध्ये यायचं आहे. त्यामुळं काही ठिकाणी मात्र थोडा 19-20 झाला आहे, पण मला असं वाटतं की ते निवडण्यालायक आहे, निवडलं गेलं आहे आणि त्यात काही फार आता किंतु परंतु उरला नाही. राहिला प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीचा वगैरे, तर शिवसेनेचे आमचे मंत्री जे आहेत त्यांना काही ठिकाणी काही प्रशासकीय अडचणी, काही ठिकाणी त्यांना अजून त्यांचा काही म्हणणं होतं, ते म्हणणंही माननीय मुख्यमंत्र्यांनी ऐकलं आणि मग मात्र कॅबिनेटमध्ये, कालच्याही कॅबिनेटमध्ये, त्याच्यापूर्वीच्याही कॅबिनेटमध्ये संपूर्ण मंत्री त्या ठिकाणी हजर राहून सरकारच्या एकूण कामकाजावर त्यांनी प्रचंड आनंद व्यक्त करून, कालही आपण बघितलं असाल की एकनाथ शिंदेजी आणि आम्ही सर्व एकंदर पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो. पहिल्यांदा तुमची ओळख करून देताना जी तुमची ओळख झाली, भाजपमधले मुख्यमंत्र्यांनंतरचे 1 नंबरचे आणि 2 नंबरचे मंत्री, ज्या प्रकारे तुमचा पहिला शपथविधी सुद्धा झाला, त्यामुळे आम्हाला वाटतं की 2019 साली तिकीटसुद्धा तुम्हाला मिळालेलं नव्हतं आणि तिथपासून ते थेट 1 नंबरचे मंत्री. तर हा प्रवास म्हणजे तुम्ही काय जादू केली, जादूटोणा केला, काय काय नेमकं घडलं? मी 1995 पासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. 2019 मध्ये त्यापूर्वी मी 2दा जिल्हा परिषदा, 3दा विधानसभा, 5दा निवडणूक लढलो. ही 6वी निवडणूक 2019ची. तेव्हा मला पक्षाने सांगितलं की यावेळी तुम्हाला निवडणूक लढायची नाही, पक्षाचं काम करायचं आहे. तातडीनं मला जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र म्हणून नियुक्ती दिली. महाराष्ट्रभर मी प्रवास केला. नंतर मला MLC दिली, MLCत मी निवडून आलो. शेवटी एखाद्या वेळी पक्षानं आपल्याला एखादी बाब सांगितली ती मान्य केली पाहिजे. सच्च्या कार्यकर्त्याचं हेच लक्षण आहे की जेव्हा तुम्हाला एखादी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला पक्षाने सांगितलं की यावेळी निवडणूक लढू नका, आमदार म्हणून, खासदार म्हणून, पक्ष हा मोठा आहे, पक्ष आपली आई आहे आणि आई जेव्हा विषय येतो तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या आईने सांगितलेलं, आपल्या पक्षाने सांगितलेलं हे मान्यच केलं पाहिजे, तसं समोर गेलं पाहिजे. आणि मला माझ्या वरिष्ठ नेतृत्वावर अभिमान आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे अमितभाई शहाजी, आमचे अध्यक्ष नड्डाजी, नितीन गडकरीजी, देवेंद्रजी, या सर्वांनी मला पुन्हा एकदा पक्षाचा अध्यक्ष म्हणून संधी दिली. आणि खरं तर 1,51,00,000 मेंबरशिप असलेली भाजपा आणि 1 लक्ष सक्रिय मेंबरशिप असलेली भाजपा ही या ठिकाणी तयार झाली. आणि आज मला जी जबाबदारी मिळाली आहे, दुसरा आपण नंबर 2 वगैरे म्हणताना हे काही खरं नाही आहे, याच्यात काही तथ्य नाही आहे. मला असं वाटतं की नंबर 2, नंबर 3 या भानगडीत न राहता आपल्या ज्या जबाबदारी आपल्याला पक्षाने दिली आहे, तेव्हा मला भाजपचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. उत्तम, अतिउत्तम काय करू शकेल याचा मी सर्वांचं मार्गदर्शन घेऊन काम केलं. आत्ता मात्र महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे. या खात्यामध्ये आत्तापर्यंतचं महसूल खातं ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये मंत्रीपद म्हणून काम केलं त्यांनी उत्तमच काम केलं आहे. पण याच्यामध्ये अजून काय आपण अतिउत्तम करू शकू? महसूल खात्यातल्या तुमच्या प्रश्नांवर स्पेसिफिकली ज्या पदावर आपण आहोत त्या पदाला कसा न्याय देता येईल आणि लोकाभिमुख आपण त्या ठिकाणी कसे राहू याचं काम मात्र करण्याचा माझा नेहमीचाच आग्रह आहे. म्हणजे नेहमीचा माझ्या ब्लडमध्ये आहे, ते मी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जे म्हणता की पक्ष हा आपली आई आहे आणि आईनी सांगितलेलं आपण ऐकायचं असतं, तर आईला अनेक मुलं आहेत, तर त्या आईनी एकाच मुलाला तिकीट दिलं नाही आणि थेट एवढ्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं. ही म्हणजे हा जो निर्णय होता 2019ला तुम्हाला तिकीट न देण्याचा, या निर्णयाचे काही परिणाम झाले अशी एक चर्चा आहे. त्याचे काहीतरी परिणाम झाले आणि ते परिणाम बघितल्यानंतर पुन्हा एकदा तुमचा वेगळ्या वरच्या दिशेने प्रवास सुरू झाला, हे खरं आहे का?
नाही, मला वाटतं यात काही तथ्य नाही आहे. मला बोलवून सांगितलं की यावेळी तुम्हाला पक्षाचं काम करायचं आहे बरं. आणि हे सांगितलं की पुढे आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे. आणि मला वाटतं की तेव्हा त्यांनी जे काही आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने आमच्या अध्यक्षांनी, राष्ट्रीय अध्यक्षांनी निर्णय घेतला किंवा महाराष्ट्र अध्यक्षांनी निर्णय घेतला, चंद्रकांत दादा पाटील तेव्हा अध्यक्ष होते, बरं. की संघटनेमध्ये काही लोक स्पेअर करावे लागतात. संघटनेला काही त्या ठिकाणी, आता मी मंत्री नव्हतो, अध्यक्ष होतो, आमदार नाही, नंतर मी अध्यक्ष होतो. आता रवींद्र चव्हाणजीला सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळात, ते अध्यक्ष झाले. पक्षाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे, माणसाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एकच महत्त्वाचं आहे की जोपर्यंत आम्ही, आमचं राजकीय जीवन आहे तोपर्यंत पक्ष सांगेल ते करायचं, पक्ष सांगेल ते ऐकायचं. पक्ष ही आपली आई आहे, आईच्या बनण्याच्या बाहेर जायचं नाही. म्हणजे आईचं मन तुम्हाला व्यवस्थित कळलंय असं आपण या ठिकाणी म्हणूया. आणि पुढचा जो मुद्दा आहे ज्याची चर्चा पहिल्या सेशनमध्ये सुद्धा झाली, ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा होता, आणि दोन त्याच्यामध्ये नॅरेटिव्ज आहेत की मनोज जरांगेंना मुंबईतून परत पाठवण्यासाठी भाजपनी सरकारने जो काही निर्णय घेतला आणि जो काही GR निघाला, त्याच्यामुळे एक प्रकारे ओबीसींचा भ्रमनिरास झाला का अशी एक शंका आहे. आणि ती येण्याचं कारण असं की जी गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट आहे, ज्याचा GR आहे, शासन आदेश आहे आणि काळं पांढरं त्याच्यावर स्पष्टपणे सगळं असताना सुद्धा 3 मतप्रवाह का दिसतात? ओबीसींना फटका बसणार नाही असं एक मतप्रवाह आहे. ओबीसी नेतेच असं तुम्ही असं सांगता की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही. छगन भुजबळ असं म्हणतात की ओबीसी आरक्षण याच्यामुळे धोक्यात आलेलं आहे. तर हे कन्फ्युजन जाणीवपूर्वक जिवंत ठेवलं जाते का? मनोज जरांगेच्या आंदोलनामध्ये जे काही शासन निर्णय झाला हो, तो हैदराबाद गॅजेटच्या संबंधित 4 जिल्ह्यापुरता होता. 4 जिल्ह्यामध्ये ज्या काही नोंदी आहेत ओबीसीच्या, ओरिजिनल नोंदी, तेवढ्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय होता. आणि त्यामुळं त्यावेळी असं वाटलं संपूर्ण महाराष्ट्राला की हा जो शासन निर्णय हा संपूर्ण महाराष्ट्राच्या, संपूर्ण 14 कोटी जनतेच्या महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी हा लागू आहे. पण तो निर्णय केवळ 4 जिल्ह्यापुरता होता, हैदराबाद गॅजेटपुरता होता. आणि मी वारंवार ओबीसी सबकमिटीमध्ये, कॅबिनेट सबकमिटीमध्ये मी हे मांडलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेकदा मांडलं की या निर्णयाने फक्त ज्या मराठवाड्यातील 4 जिल्हे तेव्हाचे, आता 8 जिल्हे, या जिल्ह्यात ज्या नोंदी आहेत ओबीसीच्या तेवढ्यापुरता हा सर्टिफिकेट मिळणार आहे. खोटं सर्टिफिकेट काढता येणार नाही. त्यामध्ये 3 लेअर केल्या, 3 लेअरच्या 3 समित्या केल्या. कुठलाही आमचा प्रशासकीय अधिकारी चुकीचं प्रमाणपत्र देणार नाही, चुकीची व्हॅलिडिटी देणार नाही, हाही त्या ठिकाणी नमूद झालं. हो, त्यामुळं ओबीसीचं कुठेही नुकसान झालं नव्हतं. काही राजकीय नेते मात्र त्या GRचा सरकारविरुद्ध फायदा घेण्याकरता ओबीसी समाजामध्ये एक या सरकारबद्दल, ओबीसी समाजाविरुद्ध सरकार आहे, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार ओबीसी समाजाविरुद्ध काम करताय, हो, असं काही लोकांनी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर भुजबळ साहेबांनाही ते मान्य झालं. नंतर सर्वांनीच ते त्या ठिकाणी बघितलं की यातनं काही त्या ठिकाणी नुकसान होत नाही आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर कधी अन्याय होणार नाही, कुठलाही अन्याय होणार नाही. मराठा समाजाचे ताटातलं काढणार नाही, ओबीसीच्याही ताटातलं कोणी काढणार नाही, या ताटातलं त्या ताटात कोणी टाकणार नाही, त्या ताटातलं त्या ताटात कोणी टाकणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही असं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार काम करत आहे. अच्छा, भुजबळ तुमच्या या भूमिकेशी तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं असं तुम्ही म्हणताय, त्यांना ते मान्य आहे की याच्यामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार नाही असं ते फायनली कन्व्हिन्स झाले? त्यांना आधी वाटलं होतं की यातनं खूप काही मोठा बवंडर तयार होईल, यातनं खूप प्रमाणपत्र निघतील, 10-20 लाख लोक ओबीसी मध्ये येतील असं त्यांच्या मनात एक धास्ती, साहजिक आहे. ते ओबीसी समाजाचे आमचे सर्वांचे नेते आहेत. हो, त्यामुळे त्यांना ती शंका येणं योग्य होतं. ते त्यामध्ये काही नाही. अनेक लोकांना शंका आल्या. शंकेला तर थोडा त्या ठिकाणी होतं की ज्या पद्धतीने ते GR वगैरे निघाला, पण मात्र नंतर माननीय भुजबळ साहेबांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यांनाही नंतर वाटलं की या GRने काही जे खरे ओबीसी आहेत, बरं, ज्या खऱ्या कुणबी नोंदी आहेत तेवढाच फायदा होतोय हे त्यांनी नंतर बघितलं. ठीक आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. 30 दिवसामध्ये जमिनीची मोजणी करणं हा निर्णय असेल किंवा डिजिटल सातबाराचा निर्णय असेल, तर हे अतिशय महत्त्वाचे आणि लक्षवेधी असे निर्णय तुम्ही मंत्री म्हणून घेतले. तर ज्या प्रकारे लाडकी बहीणचा गवगवा झाला, संपूर्ण ज्या प्रकारे जाहिराती झाल्या, ज्या प्रकारे तो मुद्दा हाईप झाला, तर त्याचं एवढं काही झालेलं दिसलं नाही.
काय त्याच्या मागे तुम्हाला कारण दिसतं की एवढ्या मोठे निर्णय तुम्ही घेऊन सुद्धा त्या तुलनेमध्ये त्याची प्रसिद्धी कमी पडली की काय झालं नेमकं? नाही, शेवटी एखादा जेव्हा निर्णय होतो त्या निर्णयाचे जे काही परिणाम आहे हां. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायला काही काळ लागतो. पहिलं वर्ष असतं की आपल्याला रिफॉर्म्स तयार करणे. तुम्ही काय खात्याला दिशा देतात आहे, पारदर्शी लोकाभिमुख खातं कसं जाईल याचं त्या ठिकाणी कसं परसेप्शन देणार आहे. वर्षभरामध्ये आम्ही हे परसेप्शन नक्की दिलं राज्याला की महसूल खातं आता लोकाभिमुख त्या ठिकाणी पारदर्शीपणे काम करताय. आज बघा या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा आम्ही निरस्त केला. आता परवा आज विधिमंडळात मांडला, हो, अध्यादेश आम्ही काढला. या राज्यातल्या 60 लाख परिवारांना 3 कोटी लोकांना सरळ फायदा या एका तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याचा होणार. आता हा काय होणार आहे तर जे लोक रहिवासी क्षेत्रामध्ये राहतात, NMRD असेल, PMRD असेल, रिजनल प्लॅनमध्ये ज्या तरतुदी असतील किंवा नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका क्षेत्रात असतील, रेसिडेन्शियल बेल्टमध्ये राहतात, पण त्यांना अनधिकृतपणे त्या ठिकाणी लेआउट तयार झाले, लोकांनी घरं घेतले, आपली प्रॉपर्टी सर्व इन्व्हेस्ट केली, त्या लोकांची घरं अनधिकृत ठरवली गेली. तुकडा पाडता येत नाही एवढ्या कारणाने. आता सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला की तुकडेबंदी कायदा निरस्त करणे म्हणजे काय, बरं, रहिवासी क्षेत्रात तुम्ही ज्यांनी ज्यांनी घरं घेतली असेल ते सर्व घरं कायदेशीर करून देणे आणि त्यांचा प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणे. दुसरा महत्वाचा या ठिकाणी व्हर्टिकल सातबाराचा निर्णय आम्ही करतोय. मुंबईमध्ये MMR मध्ये ज्या व्हर्टिकल्स बिल्डिंग तयार झालेल्या आहेत त्या व्हर्टिकल बिल्डिंगचा प्रत्येक व्यक्तीचं प्रॉपर्टी कार्ड त्याच्याकडे असलं पाहिजे, हा निर्णय आम्ही करतोय. आज त्यांच्याकडे काय आहे, एक तर रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे, नोंदणीचं देवाणघेवाण, ते काही प्रॉपर्टी कार्ड नाही आहे, किंवा तिथील त्या ठिकाणी महानगरपालिकेची टॅक्स रिसिप्ट आहे, हे काही प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. हे महसुली कायद्यानुसार दिलेलं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्याकडे आज नाही आहे. पण आता आम्ही जे काही प्रॉपर्टी कार्ड देतो आहे, व्हर्टिकल सातबारा आणतोय, त्याचा कायदा येईल येणाऱ्या मार्चमध्ये. व्हर्टिकल बिल्डिंगमध्ये जे जे लोक राहतात त्या सर्वांना त्यांचं वेगळं स्वामित्व देण्याचा निर्णय आम्ही करतोय. या राज्यामध्ये आज बघा आपण ठरवलं आहे की जेवढ्या महानगरपालिका, नगरपालिका आहे या सर्व नगरपालिकेचं ड्रोन सर्वेक्षण आम्ही करतोय आणि सर्वांचा नक्षा स्कीममध्ये प्रत्येकाचं घर मोजून त्यांना त्या ठिकाणी त्यांचं स्वामित्व देतोय. गावठाणामध्ये सुद्धा आम्ही सर्वांचं स्वामित्व होतं. आज 50 लाख परिवारांचा त्या ठिकाणी स्वामित्व देण्याचा निर्णय आपण केला. शेवटी हे निर्णय जे आहेत इतके मोठे आहेत, इतके दूरगामी परिणाम देणारे आहे. नक्की. शेवटी जसं गृह खातं आहे त्यावर पोलिसावर जबाबदारी आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, महसूलवर जबाबदारी आहे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे. जनतेची मालमत्ता ही साबीत ठेवणे, जनतेला त्यांच्या मालमत्तेचं संपूर्ण लिगल डॉक्युमेंट महसूल खात्याने देण्याची जबाबदारी आहे. निश्चित. आणि आम्ही ठरवलं आहे की हे करताना कुठेही पारदर्शीपणा राहिला पाहिजे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रिफॉर्म्स आम्ही करतो आहे. जवळपास 58 निर्णय आम्ही असे घेतले आहे ज्यावर एक वेगळी मालिका केली तरी आपल्याला त्या ठिकाणी ते लोकाभिमुख दिसतील निश्चितपणे. म्हणजे पण पुढच्या 4 वर्षामध्ये मात्र पुढच्या 4 वर्षात तुम्हाला महसूल खातं, त्याचे क्लिष्ट कायदे, हो, तिथे जे काही लिकेजेस आहे, जे काही त्या ठिकाणी भ्रष्टाचाराची एक मोठी कीड या खात्याला अनेक वर्षापासून या खात्याकडे लोक भ्रष्टाचार असलेलं खातं, भ्रष्टाचार असलेलं खातं. तुम्हाला मी सांगेल देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार आणि महसूल खातं हे या राज्यातलं सर्वात पारदर्शी, आणि मी तुम्हाला जेव्हा 5 वर्षांनी सर्वेक्षण कराल महसूल खात्याचं तर तुम्हाला हे दिसेल या खात्यामध्ये प्रचंड आमूलाग्र बदल झाले आहेत. या खात्यामध्ये जवळपास या राज्यातल्या 7 कोटी परिवारांना, 7 कोटी लोकांना, म्हणजे व्हर्टिकल सातबारा एकटा निर्णय 7 कोटी परिवारांना त्या ठिकाणी लोकांना न्याय देणार निर्णय आहे. थोडा वेळ लागेल पण निश्चितपणे चांगलं होईल. हे जे सगळे तुमचे महसूल खात्याचे जे सगळे उपक्रम आहेत, योजना आहेत, त्याविषयी दरवर्षीच्या वेगवेगळ्या उपक्रमातून आणि वेगवेगळ्या निमित्ताने याविषयी आपण बोलत राहूच. यानंतर प्रेक्षकांमधून आपण काही प्रश्न घेणार आहोत. विशेषतः सरिता मॅडमना एक प्रश्न विचारायचा आहे. भाऊ, तुम्ही म्हणजे संपूर्ण संघर्ष करून ग्राउंड झिरोवरून लढत इथपर्यंत पोहोचलात आणि भाजपानं सातत्यानं पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून स्वतःला सांगत आले. दरवेळेला काँग्रेसला काही विषयांना घेऊन टीका करत आले आणि
मतदाराला ते विषय घेऊन मतदात्यापर्यंत भाजप गेलं. त्यातील एक मुख्य म्हणजे परिवारवाद. मात्र आता अगदी आत्ता ज्या निवडणुका झाल्यात आणि काही उरल्या आहेत, एकंदरीत बघितलं तर काँग्रेसमधलं जे काँग्रेसकडून किंवा इतर पक्षांकडून जे प्रचंड इन्कमिंग आलं, त्याच लोकांना भाजपमध्ये कुठेतरी तिकिटा मिळतात असं वाटतं. एकेका परिवारातून 6 लोकांना भाजप तिकीट देतं. एवढंच नाही तर नेत्यांची पत्नी, इतर अशी नातेवाईक ह्या मंडळींना भाजप तिकीट देते. तर भाजपचं म्हणजे अगदी भंडाऱ्यापासून बुलढाणापर्यंत सगळीकडे हेच चित्र बघायला मिळतं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपचं आता काँग्रेस झालंय असं म्हणायचं का? नाही, मला असं वाटतं की 2 भाग आहे. मी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा 5दा दौरा केला, अजूनही भाजपा पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व भागात पोहोचली आहे का, तर नाही पोहोचली आहे. काही समाज, काही व्यक्ती असा एक जनतेमध्ये वलय असतं की त्या लोकांना आपल्याकडे घेतल्याशिवाय तिथली भारतीय जनता पक्ष हा 51% पर्यंत जाऊ शकत नाही. असे कितीतरी भाग आहेत. हिंगोली बघा, परभणी बघा, असे कितीतरी भाग आहे, बुलढाणातला काही भाग आहे की जिथे आम्ही 100% किंवा महायुती केली तरी जिंकू शकत नाही. अजूनही काँग्रेसचं बाल आहे, काँग्रेसचं त्या ठिकाणी प्राबल्य आहे. अजूनही त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी इतक्या काळात केलेलं काम त्या ठिकाणी आहे. त्यामुळं 1+1 11 केल्याशिवाय मार्ग नाही. 1+1 करून 2 करून आम्ही जिंकू शकत नाही. त्यामुळे 1+1 करताना 11 करावे लागतात. आणि काही ठिकाणी अजूनही भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्व आता आम्ही तयार करतो आहे, आमचे कार्यकर्ते तयार होतात आहे. पण ज्या ठिकाणी शेवटी निवडणुका जिंकण्याकरता लढाव्या लागतात, 51%ची लढाई जिंकण्याकरता पुढच्या काळात असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं काही ठिकाणी हे करावं लागलं, काही ठिकाणी आम्हाला पर्यायच नव्हते. शेवटी कुणाचा मुलगा, कुणाची पत्नी असणे काही चुकीचं नाही आहे. त्यांच्यामध्ये जर कर्तृत्वाचे गुण असतील किंवा त्यांच्यात जर कर्तृत्व असेल तर मला वाटतं तिकीट देण्यात काही अडचण नाही आहे. पण ज्या ठिकाणी एखादा कार्यकर्ता मजबूत आहे, पक्ष मजबूत आहे, तो 51% मतं घेऊन जिंकताय, अशा वेळी मात्र कुठेही प्रयोग आम्ही करत नाही, करणारी नाही, कधी होणारी नाही भाजपमध्ये. पण ज्या ठिकाणी मात्र आम्ही निवडणूक त्या ठिकाणी लॉस करतो आहे, त्या ठिकाणी मात्र पर्यायाने या गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळेची तो काळ असतो, त्या काळात काही निर्णय करावे लागतात. पण असं भाजपमध्ये परमनंट नाही आहे की कोणाची पत्नी आहे, कोणाचा मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट दिलं आणि तो त्या ठिकाणी भाजपचा नेता बनतो आहे. काही नेत्यांच्या परिवार काम करतो पूर्ण. असे अनेक लोक आहेत की पूर्ण परिवार त्या ठिकाणी पक्षाला वाहून घेण्याकरता काम करतात आहे. मग त्यांच्यावरही अन्याय होऊ नये. शेवटी आम्ही सर्वेक्षणावर त्या ठिकाणी तिकीटा वाटप केलं आहे. जिंकेल त्यालाच तिकीट दिली आहे. कुठेही आम्ही परिवारवाद म्हणजे जिंकत नाही, तो निवडणूक पराभूत होत आहे, सरसकट दिसत आहे की हे लढतायत आणि पडतायत, तर अशा ठिकाणी मात्र कुणाच्या परिवाराला, कुणाच्या पत्नीला किंवा मुलाला तिकीट आम्ही दिलं नाहीये. सरकार म्हणून, राजकीय पक्ष म्हणून आणि एक विजनरी म्हणून, कार्यकर्ता म्हणून तुम्ही जी काही भूमिका मांडली, तुमचं विजन मांडलं, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि सगळ्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत. खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आपले आभार मानण्यासाठी मी